हरे कृष्णा। आज आपण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे मोक्ष संन्यास योग, अर्थात गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आतापर्यंत आपण जवळजवळ 17 अध्यायांचा अभ्यास केला। जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, पहिले 6 अध्याय हे कर्मापासून भक्तीपर्यंत कसं यायचं ते वर्णन करतायत। दुसरे 6 अध्याय भक्तियोगाचंच गहन असं वर्णन केलेलं आहे, आणि तिसरे 6 अध्याय ज्ञानाच्या माध्यमातून भक्तीपर्यंत कसं यायचं ते वर्णन केलेलं आहे। आज आपण 18व्या अध्यायावरती चर्चा करत आहोत, जो 18वा अध्याय सगळ्या भगवद्गीतेचा निष्कर्ष या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आणि अर्जुनाला भगवंत पुन्हा कर्मयोग, निष्काम कर्मयोग काय आहे, त्यामध्ये मग निष्काम कर्म करत असताना भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कर्म कसं करायचंय हे सगळं वर्णन करतायत। आणि सारांश रूपामध्ये ते म्हणतायत भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ कसा आहे, आणि तुला भक्तियोगाचं आचरण हे करावं लागेल, आणि तुला सर्व कर्म मला समर्पित करून मला केंद्रस्थानी ठेवून तुला करावी लागतील, जेणेकरून तू जीवनामध्ये सुखी समाधानी आनंदी होशील। आणि म्हणून या 18व्या अध्यायामध्ये आपण जर बघू, भगवंतांनी या 18व्या अध्यायाच्या शेवटी फार सुंदर काही श्लोकांचं वर्णन केलेलं आहे। त्यातले काही श्लोक आपण बघूया। एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू माम वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी मे। ते म्हणतायत, सदैव माझं चिंतन कर, माझा भक्त हो, माझं पूजन कर, मला नमस्कार कर, याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील। मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस। पहा, भगवंत या ठिकाणी प्रतिज्ञानी सांगतायत की त्यांना प्राप्त करायचा मार्ग काय आहे। मन्मना भव मद्भक्तो, की भगवंताचं चिंतन करावं, भगवंताला नमस्कार करावा, भगवंताची सेवा करावी। आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतायत, हा श्लोक मी असं म्हणेन की सगळ्या अध्यायांचा सार आहे। सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतायत, सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर, केवळ मला शरणे, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन, भयभीत होऊ नकोस। आणि या ठिकाणी पाहतोय आपण की अर्जुनाला भगवंतांनी भयातून मुक्त होण्याचा हा एक मार्ग दिलेला आहे। आपण जर थोडंसं मागे जाऊ तर आपण पाहतो, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवात झालेली होती, अर्जुन घाबरलेला होता, आणि या घाबरलेल्या अवस्थेतून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी अख्खी भगवद्गीता सांगितली। त्यामध्ये वेगवेगळे योग सांगितले, वेगवेगळे मार्ग सांगितले, आणि सर्वात शेवटी भगवंत याच मार्गाला येऊन ठेपलेले आहेत। अर्जुनाला वारंवार सांगतायत, भक्तियोगाचं आचरण कर, तुला कर्म करायचं आहे, कर्म केल्याशिवाय तू राहू शकत नाहीस, कर्माच्या फळालाही आसक्त राहायचं नाही आहे, पण ते कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करायचं आहे। इतकं गहन विचाराचं ज्ञान देऊन सर्वात शेवटी म्हणतायत, सर्व धर्मान परित्यज्य, ज्या काही उपाध्या आहेत या सगळ्या उपाध्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत, भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्यायचा आहे आपल्याला। आणि भगवंतांच्या चरणांचा आश्रय जर घेतला, भगवंत त्या ठिकाणी म्हणतायत, तुला मी सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करेन। कारण पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो, अर्जुनाच्या मनामध्ये कुठेतरी तो पापाचा विषय येत होता, की जर यांना मी मारलं तर मला पाप लागेल, यांना असं केलं तर मला पाप लागेल। तर भगवंतांनी सगळ्या अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, आणि सारांश रूपामध्ये म्हणतायत, तुला मी पापमुक्त करेन, केवळ तू काय कर, तुझ्या सगळ्या उपाध्या बाजूला ठेव, मला शरणागत हो, आणि मी जसं सांगितलेलं आहे तसं कार्य कर। आणि पहा, हे जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलेलं आहे, अर्जुन फार सुंदर या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे। अर्जुन म्हणतो की नष्ट मोहा स्मृती लब्धा तत्प्रसादात मया अच्युतः, की रे अच्युता, हे भगवंता, तुम्ही आता मला असं ज्ञान दिलेलं आहे की माझं मोह नष्ट झालेलं आहे, आणि मी युद्ध करणार, आणि तुम्ही जसं सांगाल तसं मी युद्ध करेन, आणि तुमच्या प्रत्येक वचनांचं पालन करेन। आणि मग अर्जुन युद्ध करायसाठी तयार झालेलं आहे। त्या रणांगणावरती, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, त्या अगाध अशा अथांग समुद्राप्रमाणे पसरलेल्या कौरव सेनेसमोर अर्जुन उभा राहिला, त्वेषेने युद्ध करू लागला। भगवंतांनी जसं वर्णन केलेलं होतं तसं तो युद्ध त्या ठिकाणी करू लागला, आणि आपण त्याचा परिणाम पाहतो, अर्जुन यशस्वी झालेला आहे। आणि म्हणून भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक फार सुंदर वर्णन करतोय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा। ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या ज्या ठिकाणी अर्जुनासारखा योद्धा, अर्जुनासारखा भक्त आहे,
भगवद्गीता वर्णन करते, तत्र श्री विजयोर भूती ध्रुवा नीतिर्मतीर मम, की त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे, त्या ठिकाणी श्री निश्चित आहे. फक्त त्या ठिकाणी दोनच गोष्टी पाहिजेत, अर्जुनासारखा भक्त आणि भगवान श्रीकृष्ण. ह्या जर दोन गोष्टी असतील निश्चित त्या ठिकाणी विजय आहे. आणि म्हणून अख्ख्या भगवद्गीतेचा सार जर काही असेल तर तो हाच आहे की आपण भगवंताचे भक्त बनावं आणि भगवंतांच्या वचनानुसार आपण जीवन आपलं समर्पित करावं. भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या सर्व कार्यांना आपण भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करायचं आहे. आणि म्हणून यासाठी एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीता, त्या भगवद्गीतेवरची टिप्पणी लिहिली, ज्या भगवद्गीतेच्या प्रती करोडो प्रती संपूर्ण जगभरामध्ये वितरित झालेल्या आहेत. आणि अशा भगवद्गीतेचं जर आपण वाचन करू, अशा भगवद्गीतेचं जीवनामध्ये पालन करू तर निश्चितपणे आपलं जीवन सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं होईल. पण आज या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय, आज आपण या ठिकाणी 18 अध्याय पूर्ण केलेले आहेत. आज मोक्षदा एकादशीचा दिवस आहे, आज गीता जयंतीचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांना माझं हे नम्र निवेदन आहे, सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, कृपया सर्वांनी गीतेचं अध्ययन करा, वाचन करा. आजच्या दिवशी गीतेचे पूजन करा, गीतेच्या वचनांचं जीवनामध्ये पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये खरा आनंद कसा येईल ते तुम्ही गीतेच्या माध्यमातून पाहू शकता. त्यामुळे पुनश्च सर्वांचं खूप खूप मी आभारी आहे की तुम्ही सर्वजण हे 18 अध्यायावर जी काय मालिका होती ती पाहत आलेला आहात. ज्यांनी ज्यांनी पाहिलेली नाही आहे कृपया सर्वांनी पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंतची मालिका पहा आणि हा भगवद्गीतेचा जो संदेश भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे तो हृदयस्थ धारण करा आणि आपलं जीवन सुखी बनवा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद्गीता की जय. श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय.